नमस्कार मित्रांनो, मी सुमित खाडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आज अष्टविनायक गोविंदा पथकाचा सराव प्रक्रियेला प्रारंभ होतोय। तर मी आहे उमेश नगरला अष्टविनायक मैदानातच। इथे आपल्या सरावासाठी आजपासून सुरुवात होते। तर आता मी सगळ्यांची भेट करून दाखवतो। गेल्या वर्षीचे पण ब्लॉग आहेत आपले, जे नवीन असेल चॅनलला त्यांनी गेल्या वर्षीचे पण ब्लॉग बघा। सोरंडीचा आहे आणि दहीहंडीच्या दिवशीचा पण आहे। सगळेजण आलेले आहेत, बघू शकता तुम्ही इथे। आता थोड्या वेळातच आपल्या सरावासाठी सुरू होणार आहे। सरावाचा जो आपला प्रोग्राम आहे तो सुरू होणार आहे। तर बाकी सगळ्यांना पण मी भेटवतो। चला खास आकर्षण म्हणजे गावदेवी बीट्स बोलवलेली आणि पहिल्याच गाण्यात एवढी एनर्जी वाटली की भाई पूर्ण कार्यक्रम आपला एक नंबर जाणार आहे। आपण भेटूया हर्षलदाला, आपले सगळे मित्र पण भेटतात। हर्षलदा कसे आहात? आपले मंडळाचे कोच हर्षलदा आणि सॅम दादा, कसे आहेत दादा? इथे सगळे आपले मित्र भेटत आहेत गेल्या वर्षीचे। दादा बरे आहेत ना? कसे आहात? दादा काय बोलताय, ह्या वर्षीचं काय म्हणजे आपलं काय ठरवलंय? किती किती थर लावायचे? 8 थर तर लावायचेच आहेत। हो, बघू आता सराव कसा होतो काय वगैरे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। अच्छा ठीक आहे। तर 8 थर लावताना थोडक्यात आमचं हे झालं, हा 7 लावले होते आम्ही। हो हो, 8 लावताना एका मुलाला मार लागला, त्यामुळे आम्ही ती प्रयत्न आमचा फसला। अच्छा, यावेळी नक्कीच आम्ही त्याचे प्रयत्न करू की 8 थर आमचे व्यवस्थित लागतील आणि आम्ही उतरवू 8 थर। तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश यावर्षी नक्कीच मिळेल। तर आपण आपले बाकी पण मित्र आहेत त्यांना आपण भेटूया आणि सगळ्यांशी मी भेटवतो। चला मित्रांनो, दहीहंडी हा सगळ्या पोरांसाठी एक सणच आहे आणि त्या सणाची सुरुवात आज होते आणि आता वाजवायला पण सुरुवात केलेली आहे आणि फायरवर्क्स पण लावतायत। जे आपला लोगो आहे अष्टविनायक मित्र मंडळाचा, त्याच्या बाजूला फायरवर्क्स पण लावतायत की म्हणजे आपल्या सरावाची सुरुवात होते अशी। हे बघा तयारी चालू आहे। गावदेवी बीट्सने पहिलेच गाणं असं वाजवलं की भाई त्याच्यामध्ये एनर्जी इतकी नेक्स्ट लेवलला गेलेली आहे ना, खतरनाक। म्हणजे अजून तर इव्हेंट चालू पण नाही झाला आपला, फक्त देवाचेच गाणं लावले तरी त्याच्यात एनर्जी एवढी नेक्स्ट लेवलला गेली आहे ना। बघा चालू झालं परत। तर मित्रांनो, आता आपले मंडळातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते विशाल दादा आणि बाकी सगळे जण आलेले आहेत। कार्यक्रमाला सुरुवात करू आता। सर्व बाळगोपाळांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे एक अष्टविनायक गोविंदा पथक सगळ्यांचे हार्दिक स्वागत करत आहे।
जर तुम्ही सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यामुळे खरंच तुमचे मनापासून आभार. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुमच्या इथे एक कोच म्हणून नव्हे तर या मंडळाचा सदस्य म्हणून उभा आहे. या मंडळाच्या मध्ये मी लहानपणापासून वाढलो, मोठा झालो. या मंडळामध्ये भरपूर गोष्टी शिकलो आणि या सर्व मंडळाने मला भरपूर प्रेम दिलं. तसेच नेहमी मी कोच म्हणून मला गेले मी 15-20 वर्ष या मंडळाचा कोच म्हणून पदाधिकारी सांभाळतोय. परंतु माझ्यापेक्षा जे मोठे आमचे जे होते पदाधिकाऱ्यांचा तर नेहमीच आम्हाला मोठा सिंहाचा वाटा होता त्यांचा. हे आपण हे सगळं जे काय बघताय ही सगळी आपली मेहनत आहे, पण त्याच्या मागे पदाधिकाऱ्यांचा पण खूप मोठा वाटा आहे. तसेच आपले जे जुने खेळाडू आहेत त्यांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लागलं आणि त्यांच्या सर्वांच्यामुळे मला सांगायला अभिमान वाटतो की 2012, 13, 14 या वर्षी आपण लगातार 3 वर्ष 8 थर कल्याण डोंबिवलीमध्ये लावले आणि हे त्या तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे आपण ही एक सुंदर अशी वास्तू आपण उभार करू शकलो. आनंद काकांचा, प्रकाश दादांचा या गोष्टीमध्ये आम्हाला खूप म्हणजे मुलाचा हे होता. नेहमी त्यांचा आम्हाला सहभाग भेटत होता. तर माझं एवढंच म्हणणं आहे की इतिहासाची पुनरावृत्ती होणे जरुरी आहे. जर आपल्याला आपण जे काय झटतोय ते फक्त या एका नावासाठी, या नावाशिवाय व्यतिरिक्त आपल्याला त्याचा काही हे नाही. त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी मोठ्या ज्येष्ठ आपले जे पदाधिकारी नेहमी आपल्या बरोबर आहेतच, परंतु आपले जुने खेळाडू आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन करावं, नवीन मुलांना नवीन ऊर्जा द्यावी. आणि मला असं वाटतं की कल्याण डोंबिवलीमध्ये परत अष्टविनायक नावाचा दबदबा गाजला गेला पाहिजे, एवढंच माझं मत आहे. आणि गणपती रायाचा तुम्ही प्रार्थना करतो की आम्ही आज तुमच्या सगळ्यांच्या वतीने नारळ श्रीफळ वाढवणार आहे, तर आम्हाला भरपूर यश दे. मागच्या वर्षी आमचं थोडक्यात एक स्वप्न चुकलं ते यावर्षी आमचं पूर्ण होते अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार सर्वांना. सर्व नमस्कार करतो. मी इथे आलेल्या सर्व जुन्या खेळाडूंचे मी सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या शब्दाला मान ठेवून तुम्ही उपस्थित दाखवली. तर मी सर्वांना शुभेच्छा देतो की तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, चांगला सराव करा. आपल्याला 8 थर लावायचे भाषे जर बोलतात तसे आपल्या पाठीशी मंडळ खूप ताकदीने उभा आहे. प्रकाशदा आहे, विशाल म्हात्रे आहेत, पुरुषोत्तम म्हात्रे आहेत. हे खूप बारकाईने लक्ष देतात मंडळाकडे. कुठलाही मुलगा इजा होऊ नये, कुठल्या मुलाला इजा होऊ नये पण खूप बारकाईने लक्ष देतात ते लोक. सर्वांनी चांगली प्रॅक्टिस करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज सालाबादप्रमाणे अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गोविंदा पथक यांचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम आहे आणि खऱ्या अर्थाने आपण गणपतीच्या जागेमध्ये गणपतीच्या ठिकाणी आपला बसतो आणि आपण त्या भावनेतून श्रद्धेतून त्या ठिकाणी आपण आहोत, त्या ठिकाणीच आपला सरावाचा नारळ फोडला जातो. दही कायासाठी आपल्याला सरावाला शुभेच्छा देतो. बजरंगबलीचं एकदा घोषणा देऊया, बजरंगबली की चला. धन्यवाद. बोलण्यासारखं तर एवढं काहीच नाही, सर्व बोलून झालेलं आहे. हर्षल सरांनी चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, प्रकाशदाने आपल्याला चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे, संजयने सुद्धा चांगलं सांगितलेलं आहे. तर माझी पण अशी इच्छा आहे की सर्वांनी रेग्युलर प्रॅक्टिसला या, उत्तम सराव करा आणि आपले जास्तीत जास्त थर कसे लागतील हा प्रयत्न करा. आपण सांगतो गणपती बाप्पा आणि श्रीकृष्णाच्या समोर हे जेवढे बाळगोपाळ येतात त्यांना कुठली इजा आणि काही होऊ नये यांच्याकडे मी हे करतो आणि माझं भाषण संपवतो.
धन्यवाद. जास्तीत जास्त सोशल मीडियाला रेफर करा. हो, चांगले कंटेंट असतात. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आता जेवढे पण जण व्लॉग्स वगैरे बनवतात ना, ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जेवढे पण आहेत त्या सर्वांचे सत्कार चालू आहेत. आणि यावर्षी मला पण ऑफिशियल इन्व्हिटेशन देऊन बोलवलेलं आहे, तर त्यासाठी अष्टविनायक मित्रमंडळाचे धन्यवाद. आणि खूप भारी वाटतंय. आता माझा पण म्हणजे तुळशीचं रोप देऊन सत्कार केलेला आहे, तर मंडळाला धन्यवाद. आणि बाकी सगळ्यांचे पण सत्कार चालू आहेत. सर्वांनी आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, असा संपन्न झाला आपल्या अष्टविनायक मित्र मंडळाचा सरावचा प्रोग्राम. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा आहे आपला अष्टविनायक मित्र मंडळ. तर बोला, अष्टविनायक मित्र मंडळाचा गणपती बाप्पा!